नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपला भाग चालला 110वा. आज आपण प्रकरण घेणार आहोत 13वं, मनकव अंग. दोहे घेणार आहोत 6 ते 8. प्रथम आपण 6वा दोहा ऐकूयात. इसमन कौ बिसमल करौ दीठा करौ अदीट, जे सिर राखौ आपणा तौ परसिरीज अंगीट. इसमन को बिसमल करौ दीठा करौ अदीट, जे सिर राखौ आपणा तौ परसिरीज अंगीट. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिस्मल, बिस्मल म्हणजे घायाळ. अदीठ, अदीठ म्हणजे अदृश्य. अंगीठ, अंगीठ म्हणजे निखारा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की आपल्या चंचल मनाला अर्धमेल करून, सांसारिक विषयांपासून विलग करून त्या निराकार अदृष्ट प्रभूचं दर्शन करीन. जर मी साधनेने आपलं मस्तक समर्पण केलं नाही तर मस्तकावर अंगाराचे चटके सहन करावे लागतील. कबीर नेहमी साधनेमध्ये समर्पण भाव असायला हवा असं सांगत असतात. चंचल मनाला अर्धमेल करायचं, घायाळ करायचं म्हणजे त्याला विषयांपासून परावृत्त करायचं. त्याशिवाय प्रभूकडे मन लागणारच नाही. संपूर्ण विरक्ती अंगी बाणली तरच त्या निराकार प्रभूचं दर्शन होण्याचा म्हणजेच अनुभव येण्याचा संभव आहे. नाहीतर या संसारात राहूनही अग्नीच्या चटक्यांसारखी असणारी दुःख भोगावी लागतात, नरक यातना सहन कराव्या लागतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होतच नाही. आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात. विषयापासून विरक्त होऊन पाही निराकार, ना करिता ते शिरत्यार्पण भोगी दुःख अंगार. विषयांपासून विरक्त होऊन पाही निराकार, ना करिता ते शिरत्यार्पण भोगी दुःख अंगार. पुढचा 7वा दोहा आपण ऐकूयात. मन जाने सब बात को, जानत ही अवगण करे. काहे की कुशलात कर दीपक कुवय परै. मन जाने सब बात को, जानत ही अवगण करे. काहे की कुशलात कर दीपक कुवय परै. हे शब्दांचा अर्थ ऐकूयात. अवगण, अवगण म्हणजे अवगुण. कुशलात, कुशलात म्हणजे कुशल समाचार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मन सर्व गोष्टी समजते आणि जाणून बुजून दोषपूर्ण कार्य करतं. यात कुशलतेची कोणतीच गोष्ट नाहीये. रस्ता दिसावा म्हणून हे हातात दिवा घेऊन सुद्धा अंधाऱ्या विहिरीत पडते. यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणती आहे? कबीरांनी इथे मनाचा कसा स्वभाव आहे ते सांगितलेलं आहे. मनाला चांगलं काय वाईट काय हे सगळं कळत असतं. चोराला सुद्धा कळतं की चोरी करणं वाईट आहे आणि त्याचा परिणाम वाईटच होतो. पण मनुष्याची कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे ते जाणून बुजून वाईट कर्म करतच असतं. कधी क्रोधाच्या आहारी जाऊन करतं, कधी लोभापायी करतं. हळूहळू तो त्याचा स्वभावच बनून जातो. आता याचा वाईट परिणाम व्हायचा तो होतोच आहे. कबीर त्याला दिवा घेऊन अंधाऱ्या विहिरीत पडण्याची किंवा पडणाऱ्याची उपमा देतात. अंधारात रस्ता दिसावा म्हणून हातात दिवा घेतला, मग नीट काळजीपूर्वक चालायला नको का? समोर अंधकूप दिसत असतानाही जर तसाच चालत राहिला तर त्या
कुपात पडून मृत्यू नाही का येणार? पण कळवून सवरून जर एखाद्याने वाईटच मार्ग अवलंबायचं ठरवलं तर तर कोण काय करणार हो त्याला? अहो, मनाची ही अशीच स्थिती आहे. आता आपण ह्याच्यावरची मराठी साखी ऐकूयात. सर्व ही गोष्टी जाणून या परी धरी अवगुण मनात, हाती घेऊन दीपक परी तो पडतो अंधकुपात. सर्व ही गोष्टी जाणून या परी धरी अवगुण मनात, हाती घेऊन दीपक परीही पडतो अंधकुपात. आठवा दोहा ऐकूयात. हिरदा भीतर आरसी मुख देखणा न जाई, मुख तौ तौ परी देखिए जे मन की दुविधा जाई. हिरदा भीतर आरसी मुख देखणा न जाई, मुख तौ तौ परी देखिए जे मन की दुविधा जाई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हृदयाच्या आतच आत्मरूपी आरसा आहे, परंतु त्यात परमात्म्याचं मुख काही दिसत नाही. जर मनाची दुविधा गेली तर त्यात मुख पाहिलं जाऊ शकतं. आत्मा आणि परमात्मा वास्तविक एकरूपच आहेत. कबीर एका साखीत म्हणतातही की जल में कुंभ, कुंभ में जल है, बाहर भीतर पाणी. फूटा कुंभ जल, जल ही समाना, यह तत कथा ज्ञानी. म्हणजे पाण्यात जर कुंभ बुडवला तर कुंभाच्या आत आणि बाहेर पाणीच असतं. कुंभ फुटला की कुंभातील पाणी आणि तळ्यातील पाणी एकरूप होऊन जातो. तसंच देहाच्या आत ब्रह्म आहे, देहाच्या बाहेर ब्रह्म आहे. पण देह पडला की देहातील आत्मा परमात्म्याशी एकरूप होत नाही. मनाच्या आत आत्मारूपी आरसा आहे, पण त्यात परमात्म्याचं प्रतिबिंब पडत नाही. त्याचं कारण कबीरांनी वरील साखीतच सांगितलेलं आहे की मनाची दुविधा जातच नाही. मनाचं लक्षणच आहे की ते संकल्प विकल्प करणारच आहे. मनातील संकल्प विकल्प जात नाही तोपर्यंत मनही स्वच्छ होणार नाही. या संकल्प विकल्पांचा धुरळा आत्मारूपी आरशावर बसलेला आहे आणि मग त्यात परमात्म्याचं मुख कसं दिसेल? तेव्हा परमात्म्याचं दर्शन होण्यासाठी मनाची दुविधा म्हणजेच त्यातील संशय नाहीसे व्हायला हवेत. आता ह्यावरचीच आपण मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. आत्मदर्पण हृदयामध्ये दिसेन ब्रह्ममुख, दुविधा जव संपेल मनाची तव ते दर्शन सुख. आत्मदर्पण हृदयामध्ये दिसेन ब्रह्ममुख, दुविधा जव संपेल मनाची तव ते दर्शन सुख.